कितीही सिल्कच्या साड्या असल्या तरी त्या तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित कपाटामध्ये ऑर्गनाइज करून ठेवू शकता। काही दिवसापूर्वी मी माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केला होता, साडी घडी घालण्याचे 6 वेगवेगळे प्रकार, आणि हा व्हिडिओ मागच्या काही दिवसांमध्ये इतका व्हायरल झाला की जवळजवळ याच्यावरती 1 लाख व्ह्यूज कंप्लीट झालेले आहेत। आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे। सो इथून पुढे सुद्धा असाच सपोर्ट करा, असंच प्रेम द्या माझ्या व्हिडिओजना। आणि आता जितका व्हिडिओ व्हायरल होतो तितकेच कॉमेंट्सही येतात, तर या व्हिडिओवरती सुद्धा खूप सारे कॉमेंट्स आलेले आहेत, तर त्याच कॉमेंट्सचे आन्सर्स आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। तर सगळ्यात जास्त रिपीट झालेल्या कॉमेंट्स म्हणजे साडी घडी घालण्याचा पहिला प्रकार इनोव्हेटिव्ह आहे, त्यामुळे खूप आवडला, पण जशा पद्धतीने काठपदर साडीची ही घडी घातलेली आहे तशा पद्धतीने सिल्कच्या सुळसुळीत किंवा हँगरमधून सहज निसटणाऱ्या साड्यांची अशा पद्धतीने घडी घालता येते का किंवा कशी घालायची, त्याचबरोबर डिझायनर ब्लाउज किंवा खूप हेवी कप असणारे ब्लाउज यामध्ये ठेवता येतात का किंवा कसे ठेवायचे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। साडीच्या घडीचा हा प्रकार सगळ्यांना आवडला, पण इथे ही जी घडी घातलेली आहे ती मी काठपदराच्या साडीची घातलेली आहे। काठपदराच्या साडीची घडी तर इझिली होऊन जाते, पण याऐवजी जर सिल्कची साडी असेल किंवा सुळसुळीत अशी साडी असेल तर त्याची घडी आपल्याला घालता येते का हे आपण इथे बघणार आहोत। तर इथे एकदम सुळसुळीत असणारी माझ्याकडची एक साडी इथे मी घेतलेली आहे, ज्याला काठही नाहीये आणि एकदम अशी सिल्की सुळसुळीत अशी आहे, जरी हातातून जरी पडली तरी त्याची घडी ऑटोमॅटिकली विस्कटते अशी ही साडी आहे। तर इथे सगळ्यात अगोदर नॉर्मल पद्धतीने जशी आपण साडीची घडी घालतो तशा पद्धतीने साडीची घडी घालून घेतलेली आहे। जो साडीचा ओपन काटाकडचा भाग आहे तो आतल्या बाजूला टाकून अशा पद्धतीची लांबट अशी घडी इथे घालून घ्यायची आहे आपल्याला। आता इथे त्याच साडीवरचं ब्लाऊज घ्यायचं आणि साडीची जी आपण घडी घातलेली आहे त्याच्या अगदी सेंटरला ब्लाऊजच्या कमरेचा भाग आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं। आता इथे ब्लाऊज साडी खाली ठेवत असताना इथे बघू शकता तुम्ही की ब्लाऊजचे जे हुक्स आहेत ते लागत नाहीयेत। आपण जी मागच्या त्या व्हिडिओमध्ये जी घडी घातलेली होती त्याचे हुक्स आपण लावलेले होते, पण इथे लागत नाहीयेत। याचं कारण म्हणजे इथे तुम्ही बघू शकता काठपदराची जी साडी आहे त्याची जी रुंदी आहे ती थोडीशी आपण मोठी ठेवलेली आहे आणि ही जी सिल्कची साडी आहे याची रुंदी आपण थोडीशी कमी केलेली आहे। तर आता इथे हुक्स लागत नाहीये, त्यामुळे काय करायचं, डायरेक्टली स्लीव्ज दोन्ही बाजूने अशा पद्धतीने साडीवरती दुडून घ्यायचे। अशा पद्धतीने हे स्लीव्ज फोल्ड करून झाल्यानंतर इथे आपल्याला दिसून येतं की ब्लाऊजच्या एका बाजूला साडीचा जास्त भाग राहिलेला आहे आणि एका बाजूला थोडा कमी भाग राहिलेला आहे। साडीचा जो छोटा भाग आहे तो सगळ्यात अगोदर आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊजवरती फोल्ड करून घ्यायचा आहे। त्यानंतर मोठा जो भाग आहे साडीचा तो अशा पद्धतीने पुन्हा त्या फोल्डवरतीच आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। आणि आता सगळीच साडी किंवा सगळीच घडी अशा पद्धतीने उलटवून घ्यायची आणि आता हे जे वरच्या बाजूला राहिलेली साडीची घडी किंवा फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीने ब्लाऊजच्या आतमध्ये टक करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं हाताने करून घ्यायचं। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ही सिल्कची साडी आहे, जर पडल्यानंतर सुटेल किंवा घडी सुटेल पटकन असं जर वाटत असेल आणि जर तुमच्या ब्लाऊजला नॉट असतील तर अशा पद्धतीने ते वरच्या बाजूला काढायचे आणि इथे अशा पद्धतीने नॉट बांधून घ्यायचे। आणि ते तुम्ही बघू शकता अगदी काठपदराच्या साडीसारखीच ही सुद्धा घडी झालेली आहे। आपण डेली यूज मध्ये अशा काही साड्या वापरतो ज्या की हँगर मधून सुद्धा सहज निसटतात आणि मग त्या इकडे तिकडे अशा विस्कटलेल्या असतात किंवा एक साडी घेताना दुसरी साडी पडते, तर ह्या खूपच जास्त सिल्की साड्या असतात। पण अशा सुद्धा साड्यांची घडी आपण एकदम छान पद्धतीने घालू शकतो। तर सेम पद्धतीनेच मगाशी जसं मी सांगितलं तशा पद्धतीने साडीची पहिल्यांदा लांबट अशी घडी घालून घ्यायची, त्याच्यामधलं जे ब्लाऊज आहे ते सेंटरला ठेवून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं। त्यानंतर साडीचा छोटा भाग पहिल्यांदा फोल्ड करायचा, त्यानंतर साडीचा जो मोठा भाग आहे तो फोल्ड करून राहिलेलं जे साडीचं फॅब्रिक आहे ते ब्लाऊजच्या आतमध्ये अशा पद्धतीने टक करून घ्यायचं। जर ब्लाऊजला नॉट असतील तर ते नॉट सुद्धा व्यवस्थित असे बांधून घ्यायचे जेणेकरून साडी अजिबात हलणार नाही। आणि ते तुम्ही बघू शकता जे आपण डेलीसाठी ज्या साड्या यूज करतो ज्या खूपच जास्त सिल्की असतात त्यांची सुद्धा घडी आपण अशा पद्धतीने घालू शकतो। तर अशा प्रकारे फक्त काठपदराच्याच साड्या नाही तर अशा वेगवेगळ्या सिल्कच्या साड्या सुद्धा आपण अशा पद्धतीने ऑर्गनाइज करून ठेवू शकतो, ज्या साड्या आपण डेली यूजसाठी यूज करतो, ज्या की खूप जास्त सिल्की असतात, सुळसुळीत असतात। साधं जरी घडी त्याची कपाटामध्ये ठेवली तरी ती घडी इकडे तिकडे थोडंसं जरी झालं तरी विस्कटते किंवा हँगरमध्ये ठेवली तरी ती जी घडी आहे ती निसटून खाली पडते। अशा साड्यांच्या सुद्धा उत्तम पद्धतीने आपण ह्या घड्या घालू शकतो आणि असं केल्यामुळे ब्लाऊज आणि साडी एका ठिकाणी राहीलच, त्याचबरोबर कपाटामध्ये कमीत कमी जागेमध्ये आपण जास्तीत जास्त साड्या सुद्धा ठेवू शकू।
तर आता राहिला प्रश्न डिझायनर ब्लाऊजचा। तर काही जणांचा प्रश्न असा होता की डिझायनर ब्लाऊज जे आहेत, साधे ब्लाऊज तर आपण त्या साडीमध्ये ठेवू शकतो, पण काही साड्यांवरती अशा प्रकारचे डिझायनर ब्लाऊज असतात, तर हे डिझायनर ब्लाऊज आपण त्या साडीच्या घडीमध्ये ठेवू शकतो का? तर तुमच्याकडे हा डिझायनर ब्लाऊज असेल आणि त्याच्यामध्ये जर कप्स नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने त्या साडीमध्ये तो डिझायनर ब्लाऊज ठेवू शकता। पण जर त्या ब्लाऊजला अशा पद्धतीचे हेवी कप असतील तर तुम्ही हा ब्लाऊज त्या साडीमध्ये अजिबात ठेवू शकत नाही। जर तसं ठेवलं तर मग हे जे कप आहेत ना ते खराब होऊन जातात। तर अशा वेळी सुद्धा एक ऑप्शन असतो आपल्याकडे हे कप रिमूव्ह करण्याचा। जर तो तुमच्या ब्लाऊजला जर ऑप्शन असेल कप रिमूव्ह करण्याचा तर तुम्ही हा डिझायनर ब्लाऊज तुमच्या साडीमध्ये ठेवू शकता। जर तो ऑप्शन तुमच्याकडे नसेल तर मग हा जो ब्लाऊज आहे तो आपल्याला सेपरेटच ठेवावा लागेल। पण काही ब्लाऊज असे असतात ज्याच्यामध्ये अगदी लाईट वेट असे कप्स असतात जे की पूर्णपणे स्पंजचे बनलेले असतात, त्याला दुडलं तरी त्याला काहीच फरक पडत नाही। तर अशा प्रकारचे जे ब्लाऊज असतात ना जे की डेली यूजसाठी असतात, हे ब्लाऊज आपण अशा पद्धतीने साडीमध्ये ठेवू शकतो। पण जे हेवी कप्सचे जे ब्लाऊज येतात ते अजिबात आपण तशा पद्धतीने किंवा डिझायनर जे ब्लाऊज येतात ते अशा पद्धतीने साडीमध्ये ठेवू शकत नाही। तर असे लाईट वेट कप्सचे जे ब्लाऊज आहेत ते आपण कसेही फोल्ड करून ठेवले तरी ते अजिबात खराब होत नाही, तर ते तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता। पण जे हेवी कप्सचे जे ब्लाऊज आहेत ना ते आपण व्यवस्थितच ठेवले पाहिजेत, नाहीतर त्याचे कप्स खराब होऊन जातात। तर हे फोल्ड करण्याची सुद्धा एक पद्धत तुमच्यासोबत मी शेअर करते। तर नॉर्मली पद्धतीने जर आपण हे फोल्ड करून ठेवलं तर त्याचा जो कप आहे तो स्प्रेस होऊन तो खराब होऊ शकतो, त्यामुळे तशा पद्धतीने न ठेवता अशा पद्धतीने हा ब्लाऊज ठेवायचा आहे आणि त्याच्या दोन्ही साईड ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा फोल्ड करून त्या कप्समध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायच्या आहेत आतल्या बाजूने, जसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे। हे नॉट वगैरे असतील तर ते अशा पद्धतीने आतमध्ये ठेवायचं आणि ह्या दोन्ही बाजू एकमेकांवरती अशा ठेवायच्या। आता तुम्ही कप प्रेस करून बघू शकता, अजिबात प्रेस होत नाहीये, कारण जेवढं काही ब्लाऊजचं फॅब्रिक आहे किंवा कापड आहे ते आपण त्या कप्समध्ये भरलेलं आहे। आता अशा पद्धतीच्या काही कॅरीबॅग आपल्याकडे येतात जेव्हा आपण नवीन साडी किंवा नवीन कोणतेही कपडे घेतो तेव्हा, तर अशा पद्धतीच्या ज्या कॅरीबॅग आहेत त्या अजिबात टाकून द्यायच्या नाहीत। अशामध्ये हे ब्लाऊज व्यवस्थित राहतात, तर अशामध्ये ठेवायचे आणि कपाटामध्ये किंवा कुठेही तुम्ही असं अडकवून ठेवू शकता, जेणेकरून जे कप आहे ते अजिबात खराब होणार नाही। तर ही एक ट्रिक होती जी वापरून तुम्ही तुमचे डिझायनर किंवा हेवी कप्स असणारे ब्लाऊज व्यवस्थित असे ठेवू शकता। त्याचबरोबर फक्त काठपदराच्याच नाही तर कितीही सिल्कच्या साड्या असल्या तरी त्या तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित कपाटामध्ये ऑर्गनाइज करून ठेवू शकता। सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। बाय बाय, टेक केअर।